आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर आर्किटेक्ट प्रकाश गुजराती सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांना 40 वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला आहे आणि सातत्याने ते या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करतात बेसिकली. मग त्याच्यात काही रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल, एज्युकेशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची व्याप्ती त्यामुळे इतकी असल्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांचे अनुभव ऐकताना अजून वेगळी मजा येणार. त्यामुळे आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. गप्पांना इथून सुरुवात करूया थोडी फ्लॅशबॅक पासून. म्हणजे तुमचं शालेय शिक्षण कसं होतं, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट हे फील्ड निवडावं यामागची प्रेरणा कुणाची होती, इन्स्पिरेशन कुणाचं होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात, काय सांगाल? आम्ही लहानपणी भगीरथ इंग्लिश स्कूलला होतो आणि आमच्या स्कूलच्याच बाहेर एक थिएटर होतं, नटवर थिएटर. तर त्यावेळेस बॉबी पिक्चर लागलेला होता आणि बॉबी पिक्चरचं पोस्टर जे होतं ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया ते मी काढलं आणि ते काढल्यानंतर ते हुबेहूब काढल्यानंतर मी ते शाळेत दाखवायला गेलो टीचरांना. टीचरांनी मग 2 गाल मध्ये ठेवून दिल्या, सांगितलं की बाबा हे काय फालतूपणा, हे असे पोस्टर काढतो तू. पण त्याच वेळेस दुसरे टीचरांनी आले आणि त्यांनी ऍडमायर केलं त्या गोष्टीचं आणि त्यांनी सांगितलं की तुला आर्किटेक्ट शिवाय दुसरा पर्याय नाही, तू आर्किटेक्टला जा. क्या बात आहे. तेव्हा आर्किटेक्ट काय हे पण मला माहिती नव्हतं. मग मी म्हटलं चला आर्किटेक्ट ड्रॉइंग्स नाही होत असेल तर आपण आर्किटेक्टला जाऊया. त्या हिशोबाने मग आम्ही त्याच्यामध्ये मी मेहनत करत गेलो. शाळे हे झाल्यानंतर, कॉलेजचं हे झाल्यानंतर मी मुंबईला गेलो. मुंबईला बांद्रा स्कूल ऑफ आर्टला ॲडमिशन घेतली आणि त्या ठिकाणी मग आम्हाला सगळे व्हिजिटिंग लेक्चर्स पासून सगळे स्टाफ वगैरे फारच चांगले होते की त्यांनी, आपण म्हणतो एखादा स्टुडंट घडवतो तसं त्यावेळेसच्या टीचर्स लोकांनी आम्हाला सगळ्यांना घडवलं. बरोबर. स्टोरी फार म्हणजे फिल्मी आहे खरं तर, असं म्हणायला हरकत नाही. नुसती स्टोरी वेगळी नाहीये, हटके येते. पण आता एक गंमत विचारायची मला, म्हणजे 40 वर्षांच्या करिअरमध्ये पुन्हा हॉबी म्हणून आता स्केचिंग काही चालू आहे का, ड्रॉइंग वगैरे असं? मी आजही जर मी प्रत्येक कोणतेही प्रोजेक्ट आले तर मला जास्तीत जास्त अर्धा तासाच्या वरती लागत नाही, किती मोठा असो. काय म्हणतो? मी रफ पॅड पेपरवरती ड्रॉइंग वर्क पेन्सिलीने करतो आधी आणि नंतर मग स्टाफला देतो. अच्छा, कॉम्प्युटर. तर ते मला गॉड गिफ्ट आहे, ती देवाने दिलेली एक मोठी गिफ्ट आहे की मी त्याच्यात ते हँडवर्कनेच काम करतो आणि ते हँडवर्कचं काम जे आहे ते सुद्धा कॉम्प्युटरला परफेक्ट स्केलने मॅच होईल असं. क्या बात आहे, क्या बात. आणि हॉबी म्हणून आता काही स्केचिंग चालू आहे की जेव्हा फिल्मीवाला केलेलं तसं? नाही, तसं आता बंद केलं. पण आता माझी दोन्ही मुली आहेत US ला. अच्छा. आणि कालच एका छोट्या मुलीचं प्रमोशन झालं. ती सिनियर मॅनेजर झाली PWC मध्ये. ओके. आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीची यंगेस्ट बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे सध्या. हो, बरं. क्या बात. तर त्यांचे जेव्हा शाळेत स्केचेस असायचं तेव्हा सांगायचं तू काही चिंता नको करू, तू दुसरा स्टडी कर, मी मारून देतो तुला. असे करून ते स्केच तेव्हा 10 मिनिटात मारून त्यांना द्यायचं. पप्पा एवढं कसं का फास्ट? म्हटलं बेटा हे आमचं कामच आहे. चांगले. म्हणजे मुलीच्या अभ्यासासाठी का होईना पेन्सिल पेपर आजही दिली तर मी लगेच कोणतेही ड्रॉइंग 10-15 मिनिटात करू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच. मग आता आणखीन एक मला प्रश्न विचारायचा या सगळ्यातला थोडा फ्लॅशबॅक मधला, ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट जो आपण करतो, कारण हे झालं तुमचं स्किल होतं, तुम्ही आर्किटेक्ट झालात, म्हणजे डिग्रीसाठी आर्किटेक्ट झाला असं म्हणूया. पण जेव्हा तो खरा आर्किटेक्ट होतो तेव्हा तो पहिला प्रोजेक्ट झाला. तर पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी आहे? तो कसा मिळाला, कोणाच्या रेफरन्सने मिळाला, स्वतः वैयक्तिक केलेल्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण? आम्ही आधी CDSS म्हणून कंपनी होती, कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सल्टन्सी डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. अत्तर चौहान म्हणून त्या ठिकाणी ते आर्किटेक्ट होते, सिनियर मोस्ट आर्किटेक्ट. त्यांच्याकडे आम्ही सर्व्हिसला होतो. मग आम्ही जळगावला सॅटर्डे संडे यायचो आणि इथे त्यावेळेस आम्ही प्रोजेक्ट बघत राहायचो. तर त्यावेळेस आम्हाला 2 प्रोजेक्ट्स मिळाले आणि त्याच्यात सुरेश दादांनी आम्हाला पहिला प्रोजेक्ट दिला घरकुलचा, शिवाजीनगर गेंदालाल मिल. तर तो प्रोजेक्ट आम्ही त्यांनी दिलेल्या टाइम पिरियडमध्ये कम्प्लीट केला. तो 4 महिन्यात 4 फ्लोअरची बिल्डिंग, 40 टेनंटची. आणि त्यावेळेस सुरेशदादांनी तो आम्हाला 2000 घरकुलचा प्रोजेक्ट बक्षीस म्हणून दिला. चल आहे तुझ्या कॅपॅसिटी, हा प्रोजेक्ट तुला. तर त्यावेळेस 1986 ला तो प्रोजेक्ट दादांनी आम्हाला दिला आणि त्याच्यातून आम्ही, म्हणजे जगावर आमचं ह्या मोठ्या लोकांचं बॅकग्राऊंड मिळाल्यामुळे आम्ही पुढे जाऊ सुरुवात झाली कामाला.
मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही एवढे वर्ष इथं काम करताय, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊन काम करताय, पण तुम्ही एक बघितलं असेल जसं तंत्रज्ञान बदललं तर तरी त्यातला जो अनस्किल्ड लेबरचा जो फॅक्टर आहे तो कदाचित काही प्रमाणात नाही बदलला, अजून तो तसाच आहे, जसा पूर्वी होता तसा आजही आहे. तर अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? देवाच्या कृपेने आम्हाला जे पण प्रोजेक्ट मिळाले त्या ठिकाणी प्रत्येक प्रोजेक्टवरती हा कॉन्ट्रॅक्टर हा होताच, आणि कॉन्ट्रॅक्टर सगळे जे मिळाले ते फार चांगले मिळाले, आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या टीमवर्क कडनं काम करून घेतलं, त्यामुळे त्याचे रिझल्टही आम्हाला फार चांगले मिळाले. बरोबर. त्यामुळे तो एका अर्थानं थोडा सोपा झाला प्रवास. एकदम निश्चितच. बरोबर. दुसरं, बिईंग आर्किटेक्ट असं प्लॅन बद्दल मला विचारायचं, कारण कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करताना प्लॅन ही अतिशय महत्वाची फेज आहे. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने महत्व काय, आणि तुम्ही कसं त्या प्लॅनवर काम करता? आधी जेव्हा आम्ही आलो तेव्हा वास्तुशास्त्र हा काही प्रकार नव्हता. त्यावेळेस एकेका प्रोजेक्टवर एका प्लॅनवरती आम्ही 8-8, 9-9, 10-10 अल्टरनेटिव्ह दिलेत क्लायंटला. पण आता वास्तुशास्त्रामुळे आम्हाला इतकं सोपं झालेलं आहे की ते सगळं डोक्यात फिट आहे. साऊथ ईस्टला किचन, नॉर्थ ईस्टला देवस्थान, नंतर मुलांच्या रूम, वायव्येला मुलींच्या रूम, नंतर मास्टर, साऊथ वेस्टला मास्टर बेडरूम. त्यामुळे ह्या पोझिशन फिक्स असल्यामुळे 1 किंवा 2च अल्टरनेटिव्ह प्लॅन फायनल होता. हे आमच्यासाठी सगळ्यात सोपं काम होऊन गेलं. ते आता सगळं फिक्सच आहे. आणि वास्तुशास्त्राने तोटा तर होणारच नाहीये. त्यामुळे आम्ही म्हणतो चला बाबा, मालकाचं याच्यात डेफिनेटली उन्नती होणारच आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही त्या वास्तू बेसवरच काम करतो. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याचदा तुम्हाला असं जाणवलं असेल की कस्टमर जसं म्हणणं असं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा याला बजेट आणि ती क्वालिटी या दोन्हीचं मग समतोल आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा आमचा मोटो एकच होता, चव्हानी फेको रुपया दिखना चाहिए. क्या बात आहे. तर काम कमी म्हणजे चांगले मटेरियल घ्यायचे, पण कमी पैशांवाले घेऊन त्याला कसं रिचनेस देता येईल त्या हिशोबाने आम्ही वर्क केलेले आहे. आणि आजही कोणताही तुमचा एखादा जेव्हा टाइम असेल तेव्हा टीमला वर्क बघायचं असेल तर आम्ही दाखवू शकू की वर्क बघितल्यानंतर लोक म्हणतील बाई करोडो रुपये लगायला आहे, पण फक्त मालकाला आणि आम्हालाच माहिती असतं की आम्ही किती त्याला पैसे लावले आहेत आणि किती मध्ये कम्प्लीट झाले. त्याच्याने आमचंही नाव वरती झालं, मालकाचं तर होतच की बाबा बहुत पैसा लगा, त्याचं एक स्टेटस वेगळं उभं राहतं. आणि आजकाल प्रत्येक माणसाला आपलं घर भले तो छोटा का असं ना, 2 रूम 1 रूमचा फ्लॅट जरी असेल तर तो म्हणतो आपल्याला चांगलंच करायचं. बरोबर आहे. प्रत्येक माणसाची अपेक्षा वाढलेली आहे, प्रत्येक माणसाची. नक्कीच. आता एक वेगळा थोडा प्रश्न आहे या सगळ्यांपेक्षा. ज्याप्रमाणे तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलं, तंत्रज्ञान बदलताना बघितलं, त्याप्रमाणे एक जळगाव सुद्धा बदलताना बघितलं. जळगावचा पण एक प्रवास निश्चितच. तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे की एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं, जळगावचा पुढच्या जर 15-20 वर्षात एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर कुठल्या क्षेत्रांवर काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता कसं आहे, जळगाव वाढतंय, पण जळगावला मोठं ड्रॉबॅक असं आहे की MIDC हा प्रोग्रेस नाहीये. बरोबर. MIDC आणि बाकीच्या बाहेरच्या कंपन्या ह्या जेव्हा इथे येतील तेव्हा रोजगारही मिळेल, कामांना चालना मिळेल, आणि नवीन लोकांना घराची मागणी वाढेल. बरोबर. जर समजा तेच लोक राहिलं तर जळगावातले सर्व मुलं बाहेर जातात आणि जळगाव वृद्धाश्रम बनल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. मग असं जर असेल तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनाकडनं अपेक्षा हीच असते की नवीन नवीन प्रोजेक्ट किंवा मोठे प्रोजेक्ट जसे औरंगाबाद, नाशिकला आलेत त्या टाईपचे काही प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने काही सबसिडीज वगैरे देऊन जळगावला सुद्धा उभं केलं किंवा चालू करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच जळगाव ह्या दोन्ही सिटीज पेक्षा पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. दुसरा एक आता अवघड प्रश्न असा की आतापर्यंत काम केलेल्यापैकी एकच आयकॉनिक प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली तुमचा, की जो तुमच्या जास्त हृदयाच्या जवळ आहे, जो करताना आनंद अभिमान जास्त वाटला, तर त्या प्रोजेक्ट बद्दल ऐकायला आवडेल. आता आम्ही एक कमर्शियल प्रोजेक्ट केला छोट्या गावात, म्हणजे ते पण अंमळनेर सारख्या गावात, आणि त्याच्यात 92 शॉप्स, 10 शॉप्स मोठ्या, त्या 4 फ्लोअरच्या. हा पहिल्यांदा आम्ही कन्सेप्ट आणला छोट्या गावांमध्ये. 4 फ्लोअरचे शोरूम्स आम्ही दिले. त्याच्या मागे 10 बाय 15चे 92 शॉप्स, मॅरेज हॉल 6000 स्क्वेअर फुटाचा, 200 सीटर मल्टिप्लेक्स, 35,000 स्क्वेअर फुटाचं बेसमेंटला पार्किंग, जे जळगावला सुद्धा नाही आहे, ते दिलेलं आहे. प्लस एस्कॅलेटर आणि 4 लिफ्ट, असं करून हा पूर्ण प्रोजेक्ट छोट्या गावामध्ये एवढा मोठा झाला.
त्याचं आम्हाला जास्त हे वाटतं की छोट्या गावांमध्ये लोक आजकाल असे करायला लागले project चे प्रोजेक्ट. करू लागलेले आहेत. अगदीच. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता स्टीलमध्ये कसं असतं की जेवढं बाइंडिंग त्याची मुवमेंट चांगली असेल, लवचिकता असेल, ते स्टील कधी पण बेटर. चांगलं. त्यामुळे आम्ही बघताना ह्या सर्व पॅरामीटर्स, आणि आमच्यापेक्षा इंजिनियर्स आधी साईटवर आल्यानंतर आमच्यापेक्षा पण आमचे इंजिनियर्स आधी बघतात. बरोबर. बरोबर. आणि आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरले का तुम्ही? आमचा आता जो इथे झाला मेहरुण लेकला मोठा प्रोजेक्ट आम्ही केला आता, अनिशभाई शहा म्हणून यांचा, तर त्यांनी आयकॉन स्टील यूज केलं वापरलं आणि एक राजुरी, या 2 स्टीलचा वापर करून त्यांनी पूर्ण बिल्डिंग तयार केली आहे. बरोबर. आणि आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मधला मोठ्या फ्लॅट्सवाला प्रोजेक्ट तोच आहे. अच्छा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जी नवीन तरुण मुलं येतात, तरुण आर्किटेक्ट येतात, त्यांना तुम्ही एक काय तुमचा गुरुमंत्र म्हणाल, वडिलकीच्या नात्याने सल्ला म्हणाल, तर काय सांगाल? कसं असतं की प्रत्येक हा प्रोजेक्ट जो असतो हा माणसाची ड्रीम असतो. पण आजकाल त्याच्या मागे जे डिवोशन द्यायला पाहिजे, साईटवर जेवढ्या फेऱ्या मारल्या गेल्या पाहिजे किंवा त्याच्यावर जे पकड पाहिजे ती ठेवता येत नाही. यंगस्टर्सला कामं जास्त घेतात, कामं जास्त घेतल्यामुळे दुर्लक्ष होतं. बरोबर. आणि त्याच्यात मालक जे आहेत ते नाराज होतात की आपण करोडोंचा प्रोजेक्ट दिल्यानंतर ह्यांच्या फेऱ्या नाही आहेत किंवा हे बघत नाही, ड्रॉइंग्स टायमावर देत नाही. बरोबर. आणि ड्रॉइंग्स टायमावर नाही दिला की मग ते मिस्त्री लोकांनाही बाकीच्या लोकांनाही सगळ्यांना अडचणीत होतं. बरोबर. आणि आजकाल कोणाचकडे टाइम नाही. साधा मिस्त्री जर घेतला त्याच्याकडेही टाइम नाही, वेळ नाही म्हणतो. बरोबर. क्या बात आहे. सो हे होते आर्किटेक्ट प्रकाश चौधरी सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्याप्रमाणे कन्स्ट्रक्शनला आपली स्वतःची एक डेडलाईन असते, कारण आपल्याला तो प्रोजेक्ट तेवढ्या वेळात द्यायचा असतो, त्याप्रमाणे त्याच्यात काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा त्या वेळेचं भान ठेवलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि ज्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय तो तेवढाच काय म्हणतो होल हार्टेडली केला पाहिजे. आणि टाइम पंक्च्युअलिटी ह्याच्यात नसेल तर तुम्ही जिंदगीत कधीच सक्सेस होऊ शकणार नाही. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. तुम्ही Thank आलात you. आणि आता जसं एक आयकॉनिक प्रोजेक्ट केलात तसंच वेगवेगळ्या ठिकाणी तुमची अशी आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.